त्यावेळेस या 5 फुटाची आता हे जे कापसाचे जे झाड लावलेले आहे आता हे झाड आहे त्याला असे 4 पळपाले आहेत प्रकारच्या मेन पळपाले एक 5 मध्ये येते एक 7 मध्ये जाते आणि इकडे एक 7 जाते आणि इकडे 7 जाते आणि ही 5 मध्ये येते ठीक आहे. आता हे जे 7 मध्ये जे पळपाले याला सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर भेटले. आता एकदा सूर्यप्रकाश मोकळी भरपूर हा भेटल्यामुळे या पाण्याची वाढ होते कॉम्पिटिशन होत असते. परंतु हे पाटा लवकर मिळते आणि मिळाल्यामुळे काय ते पाणी आधीची वाढते. आता याला काही कट करावं नाही कट करायची नाही की ज्यावेळेस कमरावर झाडली असते त्याचा आधी की ज्यावेळेस काय करतो की ही जे त्याचा डोक आहे ना असा मूवमेंट देतो इकडे नाही का तर असं ज्याचं काही कोळ्या लागत नाही तर थोडंसं जाड जायचं म्हणजे सायन चालतं त्याला मूवमेंट देतो. नंतर काय दिवसाला त्याला भेट होते आणि पुन्हा ही काढली अशी वळत वाढते सूर्यप्रकाशासाठी आणि त्या एक मला त्या प्रकारे सूर्यप्रकाश भेटेल आणि त्याच्याने झाडच तयार होते. परंतु यातून ज्यावेळेस कमळापासून जे फळमाणी कट केली त्याच्यात जे कट केलेल्या झाडापासून एक वरतीच किंवा साईडने कॉम्प्लीट होतात फळमाणी आणि म्हणून यातून ते वरतीपर्यंत 35 फळमाणी यावं पाहिजे झाडाला.